या इलेक्शनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, मोदी नाही. ते काही एवढे मूर्ख राहिलेले नाहीये की मोदींच्या नावाने कोणत्याही दगडाला शेंदूर लावलं म्हणजे त्याला देव मानलं जाऊ शकतं, असं नाही राहिलेलं आहे आता. आम्हाला आरोग्याची सुविधा नाही, रेशन कार्ड नाही. 14 15 दिवस पाणी येत नाही. केंद्रात मोदी पाहिजे, पण आम्हाला डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभा क्षेत्रात नको पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही मावळ तसा. याच्यावरून समजून जा की महाराष्ट्रात तोल काय आहे. रोजगार तर नाहीये ना. मोदीने 10 वर्षात देशोधडे लावले. आम्ही स्थानिक असून आम्हाला इथे काम भेटत नाही. कंपनी येण्याच्या आधीच तिथे हप्ता वसुलीचं सगळं नियोजन केलं जातं. 4 लोकांना काम भेटलं ते 8 लोक वापस जातात. की भाजपपेक्षा काँग्रेस बरं. त्याला काही पर्याय नाही बीजेपी. मोदी सरकारच करून आलं ना. एखाद्या वेळेस काँग्रेस निवडून येऊ शकते. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे, या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या मतदारांशी बोलतोय. तिथले प्रश्न, तिथल्या समस्या, तिथल्या मतदारांची भूमिका ही काय आहे हे समजून घेण्याचा आपला एक अल्पसा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करत असताना आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. इथल्या मतदारांशी आपण बोलणार आहे, संवाद साधणार आहे आणि त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. चला आता माझ्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया. सध्या लोकसभा निवडणूक प्रचार आणि सगळं काही असं उन्हाळ्यासारखं तापलंय. म्हणजे उन्हाळा जितका कडक आहे का इकडं धुळ्यामध्ये? खूपच कडक आहे. खूप कडक आहे. मग हे तापमानवाढीचा काय विषय, कधी आपण गांभीर्यानं घेणार? तापमानवाढीचे झाडं लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे झाडांकडे. हे आता जे काँक्रिटीकरण जास्त होऊन राहिलं, पॉल्युशन जास्त आहे, त्याच्यामुळे तापमान वाढतंय. माझ्या दरवर्षी झाडं लागतात, मग कुठं जातात ती झाडं लागतात? पण आता नवीन रस्ते बनत आहे, नवीन ते बनतंय, तिथे झाड तुटून जात आहे, तिथे लक्ष देत नाही. ते लक्ष द्यायला पाहिजे. आता मला सांगा, या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या धुळे लोकसभा मतदारसंघात नेमके कुठले मुद्दे चर्चेमध्ये आहेत? मुद्दे तर मेन आहे, पाणीचा मुद्दा आहे. बरं. इथे पाणीचा मुद्दा खूप गांभीर्य आहे. कारण 14 15 दिवस पाणी येत नाही ना. आणलं ते पाणी यायला पाहिजे. हे आहे, बाकी तर काही एवढं आहे ना. पाण्याचा मुद्दा आहे. रोजगाराची काय परिस्थिती आहे, शिक्षणाची, आरोग्याची? रोजगार तर नाहीये ना. रोजगार आहेच कुठे येतं ना. MIDC जोन आहे जास्त, ना इंडस्ट्रीज आहे, ना दुसरी कोणती कंपनी आहे. ती आणायला पाहिजे, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. इथं जर हा जो परिसर, हा लोकसभा मतदारसंघ अतिशय प्रगत करायचा असेल, प्रगतीच्या मार्गावर न्यायचा असेल, तर इथल्या मतदारांची काय अपेक्षा? मतदारांची अपेक्षा आहे का रोजगारसाठी यांनी MIDC इथं स्थापन करावी. MIDC आहे पण कंपन्या नाही आहेत, तर कंपन्या आणावा बुवा, जेणेकरून रोजगार भेटेल. इथं रोजगारच नाही आहे. शिक्षणाची काय परिस्थिती? शिक्षणाची परिस्थिती ठीक आहे. ठीक आहे. बरं, आता मला सांगा, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या प्रचारही सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, इथलं वातावरण कसं आहे, कुणाच्या बाजूने? काय वातावरण तर आता काय सांगता येईल, पब्लिक आहे शेवट. बाकी माझे मी सांगू शकतो, सुभाष बाबा फिक्स आहे, त्याला काही पर्याय नाही आहे बीजेपी शिवाय पर्याय. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. दादा नमस्कार. काय परिस्थिती धुळे लोकसभात? धुळे लोकसभात परिस्थिती चांगली आहे ना. कुणाची चांगली, कुणाची वाईट आहे परिस्थिती? तर काय, तर लोकांचा कौल समजत नाही. समजत नाही का? बरं समजत नाही. कारण की लोक जसं पहिले माहोल तयार होतो मोदी साहेबांचा, तसा आज रोजी अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही माहोल तसा. माहोल दिसत नाही. नाही. कुठले मुद्दे कारणीभूत आहेत? मोदी साहेबांना जर 50 सभा महाराष्ट्रात घ्यावा लागत असेल प्रधानमंत्री सारख्या व्यक्तीला, तर याच्यावरून समजून जावं की महाराष्ट्रात तोल काय आहे. मग तुमच्या धुळे लोकसभात काय करू? धुळे लोकसभात मध्ये तर आजची परिस्थिती बघितली तर चित्र स्पष्ट आहे. जसं पहिले 10 वर्षात जे काही केलेलं आहे बाबांनी, त्यानुसार तसं तर काही आज चित्र स्पष्ट नाही. इथले विकासाचे प्रश्न कुठले? आपण जे बोलतोय हा जागर लोकशाहीचा आहे आणि आम्ही
म्हणजे स्थानिक प्रश्न जे असतील, जे राष्ट्रीय स्तरावरून म्हणजे केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून सुटले जातील किंवा इथं त्या गोष्टी व्हायला पाहिजे, जेणेकरून इथं सुबत्ता येईल, हा भाग सुजलाम सुफलाम होईल, इथल्या मतदारांच्या हाताला काम मिळेल. आज रोजी धुळे शहराला पाण्याची गरज अक्कलपाडा धरणातून पाण्याची व्यवस्था केली बाबांनी. तिथून हा जो पैसा खर्च करून सर्वसामान्य जनतेवर लोड पडला. जर आपली तापी नदीतनं पाण्याची व्यवस्था झालेली आहे, परत आपली एक सुलवाडे जामपडची एक मोठी योजना राबवत आहे, तिच्याद्वारे पाणी येत आहे आणि परत अक्कलपाड्याहून पाणी आणणं, 2-2 ठिकाणून पाणी आणणं आणि एक तापीचं पाणी जे वाया जाणार आहे, आपलं समुद्रात जाणारं पाणी आहे, ते जर आपल्याला आणता आलं तर इथला पाण्याचा प्रश्न आणलेलं आहे पाणी, परंतु त्याचा पूर्ण उपयोग न करता परत दुसऱ्याकडून खर्च करून शेतीचा जो पाणीचा प्रवाह होता, की शेतीला जे लागणारं अक्कलपाड्याचं पाणी होतं, ते पाणी आज रोजी शेतकऱ्यांना न मिळता सिटीला मिळते पिण्यासाठी आणि शेतकरी उपाशी मरत आहे. शेतीचा विषय तुम्ही छेडलाय. शेतकऱ्यांची काय परिस्थिती इथं? शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम वाईट आहे. का बरं? आज कुठल्याही प्रकारे मोठे धरण वगैरे व्यवस्था पाण्याची झालेली नाही आणि त्यांचाही पाण्याचा प्रश्न, परत शेतीमालला कुठल्याही प्रकारे भाव हा सरकारने दिलेला नाहीये, आणि म्हणजे दुसरे काका आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण. नमस्कार, काय म्हणताय, कशा आहात? ठीक आहे. काय आता उन्हाळा काय म्हणतोय? उन्हाळा कडक आहे, पण लोक हे तापमान वाढीचा विषय, पर्यावरणाचा विषय कधी गांभीर्यानं घेतील? काय गांभीर्याने घेतच आहे ना. मोदीने 10 वर्षात देशोधडी लावलं. शेतकरी, मी शेतकरी, तुम्ही शेतकरी, शिंदखेडा तालुका. बर, काय परिस्थिती आहे शेतीची? हा, शेतीची गंभीर परिस्थिती. तुमच्याकडे काय पिकतं? आमच्याकडे असं मका, ज्वारी, चना. मग त्याला काय भाव नाही? आम्ही भाव नाही. कपासला भाव नाही. आम्ही भाव नाही. बाहेरून आयात निर्यात नाही. पण निर्यातक्षम आपल्याकडे उत्पादन होतं का? मग होतं ना. होतं. मग त्याच्यावर प्रक्रिया करणारे काय उद्योग वगैरे इथं आहेत का? नाहीच. धुळे जिल्ह्यात पण नाही. पूर्ण जिल्ह्यात नाही. कुठंच नाही. मग आता या इलेक्शन मध्ये काय परिस्थिती? या इलेक्शन मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे. बर, मोदी नाही. तुमच्या धुळे लोकसभेत आपल्या बच्चाव, शोभा बच्चाव, काँग्रेस. तुम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया बघत असाल, काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. आपण आणखी काही नागरिकांशी बोलूयात. इथं काही मजूर लोक उभा आहेत. हा धुळे शहरातला एक मजूर अड्डा आहे, तर आपण त्यांच्याशी बोलूयात. मजूर नाका आहे. काय परिस्थिती आहे दादा इथं? एकदम गंभीर परिस्थिती आहे, काहीच नाही. जय भारत. आमच्याकडं मजूर आम्ही ना कमीत कमी 5-7 किलोमीटर वरून येतो. आम्हाला इथं मजुरी नाही आहे, उन्हात आणायची. आम्ही स्थानिक असून आम्हाला इथे कामं भेटत नाही. का कामं भेटत नाही? कामच नाही इथं, धंदेच नाही इथं. काय भेटणार आहे काम? कामाचा प्रश्नच नाही ना इथं, काहीच नाही ना. कामं भेटायला पाहिजे आम्हाला. रोजी भेटत नाही. 5-5-6 किलोमीटर येतो आम्ही कामाला, इथून वापस जावं लागतं. घरी गेले का घरी बायका. किती मजूर असतात इथं साधारणपणे? 500 ते 1000 मजूर आहे समजून. इथे रोजचे असंघटित कामगार 400 ते 500 लोक असतात इथे. पुढे मजूर आहेत. 1000 मजूरच्या पुढे मजूर येतात इथं. एका मजुरांनी त्या भावाला बोलता येत नाही, पण मी सांगतो तुम्हाला मजूर भरपूर येतात इथं, पण कामं भेटत नाही. 4 लोकांना काम भेटतं, ते 8 लोक वापस जातात. 8 लोकांना काम भेटतं, ते 12 लोक कामाला घरी वापस जातात. 200-300 मध्ये जावं लागतं. काय भेटत? किती मजुरी मिळते? 200-600 भेटतात. त्याच्यामध्ये 300 मध्ये 200 मध्ये पडावं लागतं आम्हाला. 1000 रुपयाचं काम 400 रुपयात करून घेतात. 300 रुपयात करून घेतात. 4 माणसं लागतात तिथं, 2 माणसामध्ये काम करतात.
इकडे कामासाठी लोक बोलावतात आम्हाला, इथे 500 सांगतात, तिथे जेवून 200-300 थांबवतात हातामध्ये पैसे, इथे काम पण भेटत नाही, डाबा घेऊन येते, इथे बसत राहतो इकडे सारखे. स्थानिक इथले लोक तुम्हाला आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, पोरांना आम्हाला आरोग्याची सुविधा नाही, रेशन कार्ड नाही, आम्हाला कायची सुविधा नाही. आम्ही भारतीय नागरिक असून काय असून आम्हाला सुविधा कशाचीच नाहीये. नाही, पण तुम्ही असं बोलताय, आत्ताच सरकार, मोदी सरकार असं म्हणतं की 80 कोटी लोकांना रेशनवरती धान्य दिलेलं आहे. आम्हाला काय देते नाही, आमच्याकडे कार्ड असेल, आमच्याकडे धान्य मिळतंय, धान्य भेटत नाही असं नाही. खाऊन आपण ते लबाड बोलणार नाही. ज्यांना भेटते त्यांना. धान्य मिळतं, सगळे मिळतं. बाकींना जे खेडेपाड्यांचे लोक यांना काही भेटत होणार नसेल, पण धुळ्यात भरपूर धान्य भेटतंय. धान्याचं काही हे नाही, पण मजुरी नाही भेटते. मजुरीचा परत नाही, मजुरी नाही. 400 रुपयामध्ये 2 लोक काम करतात. 1000 रुपयाचं काम 400 मध्ये 2 लोक काम करतात. असे पैसे चालले धुळ्यामध्ये. तुम्ही बघत असाल मजूर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या फार तीव्र प्रतिक्रिया आहेत. असंघटित कामगार आहेत हे सगळे, हजाराच्या आसपास इथं रोज कामगार असतात. धुळ्यातल्या मजूर नाक्यावरती आपण आत्ता सध्या आहोत आणि हे सगळे मजूर कामाच्या शोधामध्ये इथं थांबतात रोज. आणि त्यातल्या काही लोकांना काम मिळतं, काही लोकांना काम न मिळाल्यामुळं माघारी जावं लागतं. आणि त्यांच्या सांगण्यावरून असं आहे की जर 1000 रुपयाचं काम असेल तर 500 रुपयात करून घेतात. 2 लोकांचं काम असेल तर तिथं 4 लोकांना ते काम विभागून दिलं जातं आणि त्याच्यातून कमी पैशामध्ये हे काम करून घेतलं जातं. अशी त्यांची कैफियत आहे ती त्यांनी मांडलेली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काही नागरिक इथं आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण. दादा, लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला आहे. तुमच्या धुळे लोकसभामध्ये काय परिस्थिती आहे? मोदी काय इथले कुठले प्रश्न आहेत? कोणत्या कारणामुळे तुम्ही मोदी सरकारला मत देण्याचं ठरवलं? सगळ्यांचं मत एक असं म्हणून आम्हाला हे करावं. सगळ्यांचं मत आहे, पण कशामुळं? त्यांचे कमी 5 वर्षापासून चांगलं चालू आहे म्हणून 10 वर्षापासून चांगलं चालू आहे म्हणून तुमचं काय मत आहे? आमचे मत आपल्या गरीब लोकांना साथ दिले त्यांनी. आता आपलं ना किती बी केलं ते त्यांनी ना अन्न पुण्य आपल्याला दिलं. लोक भुके मरत त्या टायमाला त्यांनी साथ दिली सगळ्यांनी, असं असतं. आता आम्ही काय मजुरांशी बोललो मागे, त्यांचं असं म्हणणं की आम्हाला रोजगार मिळाना, मजुरी नाही, उद्योग नाही तिकडं, त्यामुळे हाताला काम नाही. काही शेतकरी भेटले तर ते म्हणले की आमच्या शेतीला वाईट दिवस आले, तिथं सरकार लक्ष देत नाही. तुमचं काय म्हणणं? आमचे मत एकच आहे, आपले ना सगळ्यांचे आपले सगळे एक मिळून राहायचे. सगळे एक मिळून राहिले सगळं काही व्यवस्थित होतं. आणि असं आपलं याचे त्याचे बात कानावर आणली ते लोकांचे काय ऐकायचे नाही. जे आपल्याला जे द्यायचे ते आपण देऊ शकतो. कोणाला मतदान तुम्ही कुणालाही द्या, तुमचा अधिकार आहे, पण इथं कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत धुळे लोकसभेमध्ये? धुळे लोकसभामध्ये आपलं चांगलं व्हायला पाहिजे. रोडांचे काम आपले आता हे रोड आपल्या काही असे रोड कसे रोडाचं काम व्हायला पाहिजे, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. आपल्या शेतकरी बंधूंना काही ना काही त्यांनी हे करायला पाहिजे मदत. म्हणजे कोण करू शकतो? मोदी सरकारच करून राहिलं ना. मोदी सरकारच करू. नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. आणखी काही नागरिकांशी आपण बोलूया. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण मतदारांशी संवाद साधतो. हे सगळा तरुण वर्ग माझ्या सोबत आहे धुळ्यामधला, धुळे लोकसभेमधला. काय परिस्थिती आहे सध्या? लोकसभा निवडणुका आहे. निवडणुका आली की तेवढ्यापुरतं नेते मतदार राजाकडे येतात, त्याला मतदानरूपी आशीर्वाद मागतात. परंतु मतदार जर राजा असेल तर या राजाचं दुखणं काय आहे तर हे कधीच त्याची विचारपूस किंवा त्याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत नाही. आणि वर्षानुवर्ष आपल्या लोकसभा मतदारसंघातले प्रश्न तसेच राहतात, त्याच्यावर फक्त जुजबी चर्चा होते. परंतु प्रामुख्यानं कुठले असे विषय आहेत या लोकसभा मतदारसंघात की जे अजेंड्यावरती आले पाहिजे? अनेक विषय. सर्वात पहिला विषय मी बोलतो. आता धुळे लोकसभा जे क्षेत्र आहे ते भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून ओळखलं जातं आणि
त्याच्यामुळे काय केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीने एक असा उमेदवार दिलेला आहे की जे 10 वर्षापासून खासदार म्हणून, धुळे लोकसभेचे खासदार म्हणून त्यांची निवड केली गेलेली होती. 5 वर्ष ते केंद्रीय मंत्री होते, संरक्षण मंत्री होते. त्यावेळेस पण त्यांनी काही केलेलं नाही आहे. त्याच्या 5 वर्षानंतर पण काही केलेले नाही आहे. जे बेसिक प्रश्न आहे धुळे लोकसभा क्षेत्रातले, जसं पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा कांदा कपाशीचा प्रश्न असेल. आता पाण्याचा विषय सांगतो मी तुम्हाला. धुळे लोकसभा क्षेत्रामध्ये पाण्यावरून सगळ्यात जास्त राजकारण होतं. आणि मी जेवढं मला समजतं, जेवढं माझं वय आहे, आजपर्यंत मी लहानपणापासून आजपर्यंत ऐकत आलेलो आहे की प्रत्येक वेळी पाण्यावरून राजकारण होतं आणि पाण्याचा प्रश्न सुटत नाही. धुळे लोकसभा क्षेत्रामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं कुठेच नाही आहे. परंतु या राजकारण्यांना पाण्याचं नियोजन करता येत नाही. आणि पाण्याचं नियोजन करता येत नाही म्हणून ना शेतीला पाणी व्यवस्थित भेटतं, ना सर्वसामान्य लोकांना पिण्याला पाणी व्यवस्थित भेटतं. आता जे धुळ्याचे माननीय माजी म्हणजे खासदार आहे आपले डॉक्टर सुभाष भामरे, भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे. त्यांनी मागील 5 वर्षात पण आश्वासन दिलं, त्याच्या मागील 5 वर्षात पण आश्वासन दिलं की आम्ही पाण्याची व्यवस्था अशी करू की तुम्हाला पाण्याची कधीच गरज भासणार नाही, म्हणजे पाण्याची कधीच कमी तुटवडा भासणार नाही, असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. परंतु तरीही त्यांना कोणत्या प्रकारचं नियोजन करता आलं नाही. आता परत भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठी घोडचूक काय केलेली आहे की 10 वर्ष त्यांना तिकीट दिल्यानंतर परत तिसऱ्यांदा त्यांनी परत तिसऱ्यांदा तिकीट दिलं. मी म्हणजे जवळपास आम्ही तरुण वर्ग रोज 20 खेडे फिरतोय आणि 20 खेडे फिरल्यानंतर 4 प्रकारच्या प्रतिक्रिया आहे लोकांच्या. पहिली प्रतिक्रिया आहे की आम्हाला केंद्रात मोदी पाहिजे, पण आम्हाला डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभा क्षेत्रात नको पाहिजे. पहिली प्रतिक्रिया आहे लोकांची. दुसरी प्रतिक्रिया आहे की भाजपपेक्षा काँग्रेस बरं, ही दुसरी प्रतिक्रिया. तिसरी प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही नोटा दाबू पण आम्ही मतदान करणार नाही इतर कोणत्याही पक्षाला. आणि चौथी प्रतिक्रिया अशी देत आहे लोक की आता मतदानालाच जायचं नाही. हे का होतंय? कारण चुकीचा व्यक्ती म्हणजे 10 वर्ष ज्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचं कार्य केलेलं नाही, हे जो व्यक्ती निष्क्रिय ठरलेला आहे, अपयशी ठरलेला आहे, त्याला पुन्हा खासदारकीचं तिकीट देणं आणि पुन्हा त्याला उभं करणं आणि आणि मोदींच्या नावाने मतदान मागणं, हा प्रकार जो सुरू आहे. आता धुळे लोकसभेतले जे म्हणजे मतदार आहे ते काही एवढे मूर्ख राहिलेले नाही आहे की मोदींच्या नावाने कोणत्याही दगडाला शेंदूर लावलं म्हणजे त्याला देव मानलं जाऊ शकतं, असं नाही राहिलेलं आहे. आता लोकांना समजतंय की आता आपले प्रश्न खूप महत्त्वाचे. रोजगाराचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आता धुळ्यातला सर्वात मोठा प्रश्न सांगतो तुम्हाला. जसं पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा आहे, तसा दुसरा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की धुळ्याला 3 राष्ट्रीय महामार्ग आहे, तरीसुद्धा धुळ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या कंपन्या यायला तयार नाही आहे. का येत नाही कंपन्या? कारण कंपनी येण्याच्या आधीच तिथे हप्ता वसुलीचं सगळं नियोजन केलं जातं. हे कोण आहे हप्ता वसुली करणारे लोक? हे सगळे या नेत्यांच्या हस्तक आहेत. हे नेते लोक त्यांना मोठं करतात आणि ते लोक त्या कंपन्यांकडनं कंपन्या येण्याच्या आधीच हप्ते वसुलीचं सगळं नियोजन करतात. त्याच्यामुळे काय होते, धुळ्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या येत नाही आहे आणि मोठ्या मोठ्या कंपन्या येत नाही म्हणून धुळ्याच्या तरुणांना मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी जॉबसाठी जावं लागते, धुळं सोडावं लागते. तर आमची खासदार साहेबांकडे किमान एवढी अपेक्षा होती की आपण पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे होता, आपण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे होता, आपण बेरोजगारीचा प्रश्न, उद्योगधंदे आणले असते, रोजगाराचा प्रश्न, असे आमचे अनेक प्रश्न खासदार साहेबांकडे होते. परंतु ते आताच्या या निवडणुकीसाठी 4 प्रतिक्रिया तुम्ही सांगितल्या, बरोबर. काय याचा रिझल्ट काय असू शकतो? याचा रिझल्ट असा असू शकतो, एखाद्या वेळेस काँग्रेस निवडून येऊ शकते किंवा लोक नोटाला मतदान करताय. म्हणजे ते आपण सांगू नाही शकत नेमकं त्याचा जे काही शेवटी लोकांवर आहे, मतदारांवर आहे, कोणत्याही वेळेस काही पलटू शकतं. परंतु आम्ही प्रतिक्रिया सांगितल्या लोकांच्या. प्रतिक्रिया वाईट, तीव्र प्रतिक्रिया आहे. तुम्ही बघितलं की हा सगळा तरुण वर्ग आहे, म्हणजे ज्यांच्या हाताला काम नाही मिळत आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात यांना मुंबईकडं, पुण्याकडं, नाशिककडं किंवा अगदी बाहेर राज्यात सुद्धा जावं लागतं आहे. आणि धुळ्याचं जे लोकेशन आहे ते जसं त्यांनी सांगितलं की बाबा 3 राष्ट्रीय महामार्ग इथून जातात, परंतु कंपन्या काय येत नाहीत, पाणी उशाला आहे पण कोरड घशाला आहे, अशी परिस्थिती धुळ्याकरांची आहे. अशा स्वरूपाच्या या प्रतिक्रिया ते व्यक्त करतात. नेमकं काय होणार आहे ते आपल्याला येणाऱ्या 4 जूनला कळेलच. पण आता हा जो आपला दौरा आहे
म्हणजे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा महाराष्ट्र दौरा घेऊन करत आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आलो. इथल्या थेट मतदारांशी बोललो, वेगवेगळ्या वर्गशी बोलण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आपण ठेवला आणि त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या, त्यांची मतं जाणून घेतली. यानंतरच्या ह्या प्रतिक्रिया म्हणजे पाण्याचा प्रश्न अव्वल आहे. नंबर 2, परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी उद्योगधंदे काय येत नाही हा तरुणांचा सवाल आहे, कारण त्यांच्या हाताला काम नाही. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती कम्युनल हार्मनी, सामाजिक ऐक्य वगैरे अशा गोष्टी पण लोक या ठिकाणी हे प्रश्न उपस्थित करताना आपल्याला दिसतात. नेमकी भूमिका काय असेल? इथं भाजपकडून डॉक्टर भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. डॉक्टर शोभा बादशाह या काँग्रेसकडून आहेत. MIM कडून इथं कोणी नाही आहे, परंतु वंचित बहुजन आघाडीकडून जे माझे IPS अधिकारी होते त्यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे. काही अपक्षसुद्धा या ठिकाणी संजय शर्मा या ठिकाणी उभा आहेत. प्रत्येकजण आपापले प्रचार जोमानं करत आहे. मतदार राजा त्याचा मतदान रूपी आशीर्वाद कोणाच्या वरती टाकणार आहे, कोणाच्या झोळीत त्याचं दान टाकणार आहे मताचं, हे आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे. आणि तोपर्यंत आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथला आढावा घेत राहूया. आता पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही निघालो आहे नंदुरबारमध्ये. त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं मतदारांशी आम्ही थेट संवाद करू, त्यांची मतं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊयात. आणि तुम्ही तोपर्यंत फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, अधिकाधिक व्हिडिओ शेअर करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, धुळे लोकसभा मतदारसंघ.